हॅलो अँड वेलकम टू माय चॅनल. तर आज आपण बघणार आहोत सराव संच 1.2. प्रश्न पहिला, खालील संख्यांमधील लहान मोठेपणा ठरवा. उदाहरण पहिला, ऋण 7 ऋण 2. तर उदाहरण बघण्यापूर्वी आपण संख्या रेषेचे काही नियम बघू. जसे की संख्या रेषेमध्ये उजवीकडील संख्या ही नेहमी डावीकडील संख्येपेक्षा मोठी असणार. म्हणजे 5 ही संख्या 4 पेक्षा मोठी असणार, 4 ही संख्या 3 पेक्षा मोठी असणार. म्हणजेच उदाहरणात आपल्याला ऋण 7 आणि ऋण 2 ही संख्या दिली. ऋण 2 ही संख्या ऋण 7 पेक्षा मोठी असणार. म्हणजे 2 ऋण संख्याची तुलना करू. त्यासाठी आपल्याला आधी 2 धनसंख्यांची तुलना करावी लागणार. त्यामुळे ए बी या धनसंख्या मानू. धनसंख्या ए ही संख्या बी पेक्षा मोठी आहे, तर ऋण ए ही संख्या ऋण बी पेक्षा लहान असणार. तर आपण आधी 2 धनसंख्येची तुलना करू. म्हणजेच 7 ही संख्या 2 पेक्षा मोठी असणार. तर ऋण 7 ही संख्या ऋण 2 पेक्षा लहान असणार. म्हणजेच ऋण 2 ही संख्या ऋण 7 पेक्षा मोठी असणार आहे. तर आता हे आपण या संख्या 0 आणि ऋण 9/5. तर आपण संख्या रेषा बघू. संख्या रेषेमध्ये डावीकडे ऋण संख्या आहेत आणि उजवीकडे 0. त्यामुळे जसजसे आपल्याला हा नियम माहित आहे की संख्या रेषेच्या उजवीकडील संख्या ही नेहमी डावीकडील संख्येपेक्षा मोठी असणार. म्हणजेच आपण लिहू 0 संख्या मोठी असणार ऋण 9/5 पेक्षा. 8/7/0. तर आता संख्या रेषेमध्ये 0 ही संख्या आता 8/7 ही धनसंख्या आहे. त्यामुळे धनसंख्या संख्या रेषेच्या उजवीकडील बाजूस आहे. म्हणजेच 8/7 ही संख्या मोठी असणार आहे 0 पेक्षा. तर 8/7 ही 0 पेक्षा मोठी असणार. ऋण 5/4 1/4. आपल्याला माहित आहे ऋणसंख्या ही धनसंख्येपेक्षा नेहमी लहान असते. तर आपण बघू, घेऊया इथे ऋणसंख्या ही धन संख्येपेक्षा लहान असते. म्हणून ऋण 5/1. तर मोठी कोणती असणार आहे? 1 ही संख्या मोठी असणार आहे. कारण आपण बघितलेलं आहे संख्या रेषेमध्ये संख्या रेषेच्या उजवीकडील बाजू कोणत्या संख्या आहेत? धनसंख्या. मग तर त्यामुळे 1 ही संख्या ऋण 5 पेक्षा मोठी असणार. तर 5/4 ही संख्या 1/4 पेक्षा लहान असणार आहे. उदाहरण क्रमांक 5 काय? 40/29 141/29. तर आपण असं ह्या प्रकारचे उदाहरण सोडवण्याआधी आपण काय बघायचं की छेदस्थांची संख्या समान आहे का? तर छेदस्थानी दोन्ही संख्या छेदस्थानी दिलेल्या संख्या समान आहेत. 40/29 141/29. पण अंशस्थांची संख्या वेगळी आहे. त्यामुळे आपण लिहूया दिलेल्या
उदाहरणार्थ स्थानची संख्या समान आहे. तर आपण अंशस्थांच्या संख्या बघू आधी. 40 आणि 141. तर 40 ही संख्या 141 पेक्षा माहित आहे, म्हणून 40/29 म्हणून 140/29 ही संख्या 141/29 पेक्षा लहान असणार. 17/20 13/20. तर या उदाहरणात पण आपल्याला छेदस्थांची संख्या समान दिलेली आहे, म्हणून आपण आधी दोन धनसंख्यांची तुलना करून कोणती मोठी येते ते बघू. 17 आणि 13. मग 17 ही संख्या 13 पेक्षा मोठीच असणार, म्हणून 17/20 ही संख्या 13/20 पेक्षा मोठी असणार. संख्या रेषेमध्ये 13 ही संख्या उजवीकडील बाजूस असणार आणि ऋण 17/20 ही संख्या डावीकडील बाजूस असणार, म्हणून ऋण 17/20 ही संख्या ऋण 13/20 पेक्षा लहान असणार. क्रमांक 7 काय दिलाय? 15/12 716. आपण छेदस्थानी बघूया तर दोन्ही संख्या सेम नाही आहेत, 12 आणि 16 आहेत, त्यामुळे आपण या संख्यांची लसावी काढू. लसावी 12 आणि 16. तर आपण डायरेक्ट लिहूया. 12 12 2 24 12 3 36 12 4 48 16 1 16 16 2 32 16 3 48. तर आपल्याला यातील दोन्हीतील समान संख्या लहानात लहान समान संख्या भेटली ती 48. इथेही 48 आहे, इथेही 48 आहे. तर आपण उदाहरणात लिहू. 15/12 15 गुणिले छेदस्थांची संख्या समान करू आपण. 12 चोक 48 आहे, त्यामुळे ते 4 आणि छेदस्थानी 4 आहे म्हणून अंशस्थानी पण 4 येणार. 15 चोक 60 12 चोक 48. आता 7/16 आता 48 16 त्रिक 48, त्यामुळे छेदस्थानी 3 आणि छेदस्थानी 3 ने गुणतोय तर अंशस्थानी पण 3 ने गुणायला पाहिजे. 7 त्रिक 21 आणि 16 त्रिक 48. आता पहिल्यांदा अंशस्थांची संख्या बघू. 16 आणि 21. तर 21 ही संख्या 60 पेक्षा लहान असणार, त्यामुळे 60. आता 7/48 आणि 21/48 दोन्ही संख्यांचा छेद समान आहे, म्हणून आपण असं लिहू शकतो की 21/48 ही संख्या 7/48 पेक्षा लहान आहे. म्हणून आपल्याला उदाहरणात काय दिलंय? 15/12 716. म्हणून आपण असं कम्पेअर करू लहान मोठेपणा तर की 15/12 ही संख्या मोठी असणार 716 पेक्षा. आता उदाहरण क्रमांक 8. ऋण 25/8 ऋण 9/8. आता या उदाहरणात पण छेदस्थांची संख्या समान आहे, त्यामुळे आपण छेदस्थांची संख्या समान करण्यासाठी लसावी काढू. लसावी 4 1 4 4 2 8. आपल्याला माहित आहे. आता आपल्याला लहानात लहान समान संख्या दोन्ही कोणती आहे तर 8. आता आपण सोडवू.
कितीने गुणायचं आहे तर 2. छेदस्थानी 2 संख्येनं गुंतोय तर अंशस्थानी पण 2 संख्येनं गुंतलं पाहिजे. ऋण 18/8. आता आपण दोन्ही संख्याचा आता छेद समान झालाय तर ऋण 25 आणि ऋण 8 या संख्या बघू कोण लहान मोठेपणा ठरवू. तर ऋण 25 ही संख्या ऋण 18 पेक्षा लहान असणार, त्यामुळे ऋण 18 ही मोठी असणार ऋण 25 पेक्षा. तर आता आपण लिहू 25/8 ही संख्या मोठी असणार. ऋण 9/4 ही संख्या ऋण 25/8 पेक्षा मोठी असणार. उदाहरण क्रमांक 9 दिलाय 12/15 3/5. आता दोन्ही धनसंख्या तर आणि दोन्ही या उदाहरणातील दोन्ही संख्येचा छेद वेगळा आहे, त्यासाठी आपण लसावी काढू. लसावी 15 आणि 5. आपल्याला माहिती आहे की 5च्या पाड्यात 15 ही संख्या आहे, त्यामुळे 15 5 × 5 5 दुने 10. लहानात लहान समान संख्या कोणती आहे तर 15. तर आपण लिहू 15 × 1 12/15. आता 3/5चा पण आपल्याला छेद समान करायचा आहे. 5 × 3 आणि 3 × 3, कारण छेदस्थानी ज्या संख्येनं गुणले त्या संख्येने अंशस्थानी पण गुणलं पाहिजे. 3 त्रिक 9 5 त्रिक 15. आता छेद समान झालाय तर 12 आणि 9. तर 12 ही संख्या मोठी असणार 9 पेक्षा आपल्याला माहिती आहे, त्यामुळे तर आपण असं लिहू 12/15 ही संख्या 9/15 पेक्षा मोठी असणार. म्हणून 12/15 12/15 ही संख्या 3/5 पेक्षा मोठी असते. तर आपल्याला विचारले ऋण 11 3/4. आता दोन्ही संख्याचा छेद वेगळा आहे, त्यामुळे आपल्याला संख्या रेषेतला नियम माहित आहे. जर A × D B × C मोठं असणार तर A × D ही संख्या B × C पेक्षा मोठी असणार, तर A/B ही संख्या C/D पेक्षा मोठी असणार. तर आता बघू. आता आपण या नियमाचा वापर करून हे उदाहरण सोडवू. ऋण 7 × 4 ही संख्या ऋण 3 × 11. आता गुणाकार करू. ऋण 7/28 म्हणजेच ऋण 28 नाही 11 त्रिक 33, पण आपल्याला ऋण संख्यांचा गुणाकार करायचा, त्यामुळे ऋण चिन्ह येणार. मग ऋण 28 ही संख्या ऋण 33 पेक्षा मोठी असणार, म्हणून ऋण 7/11 ही संख्या ऋण 3/4 पेक्षा मोठी असणार. अशा प्रकारे आपण सराव संच 1.2 सोडवला आहे.